ज्यांना 8 ते 10 तास खुर्चीवरती टेबलवरती बसून काम करावं लागतं, अशा लोकांना बसण्यासाठी काही एक विशिष्ट पोश्चर पाहिजे. मॉनिटरकडे बघतो तेव्हा मॉनिटर पॅरलल टू द ग्राउंड पाहिजे. पाठीचा जर का कुबड काढला तर पाठीचं दुखणं येतं. यूज ऑफ राईट शूज किती इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, तुम्ही आता जसे म्हणले डेस्क जॉब रिलेटेड काही इश्यूज असतात, तर तुम्ही थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकाल काय आहे. डेस्क जॉब रिलेटेड इश्यूज म्हणजे ज्यांना 8 ते 10 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ खुर्चीवरती टेबलवरती बसून काम करावं लागतं, आयदर वर्क फ्रॉम होम किंवा ऑन साईट जाऊन ज्यांना काम करावं लागतं, अशा लोकांना बसण्यासाठी काही एक विशिष्ट पोश्चर पाहिजे. म्हणजे त्या पोश्चर मध्ये त्यांनी बसलं पाहिजे. त्या पोश्चर मध्ये जर का नाही बसले ते सोडून जर का चुकीच्या पोश्चर मध्ये बसले तर अशा वेळेस त्यांना काही दुखणे येतात. जसं मानेचं जर का त्यांनी एक्सेसिव्ह बेंडिंग केलं, जर का समोर वाकून खाली वाकून ते मॉनिटर खालच्या लेवलवर ठेवून जर का काही बघितलं किंवा अशा टाईप मध्ये 10 तास बसले किंवा 2-3 तास बसले तर मानेचे दुखणे येऊ शकतात. तसंच पाठीचा कणा सरळ पाहिजे, कुबड काढून बसलेलं नको, सो सरळ बसायला पाहिजे. त्याला वर्क प्लेस अर्गोनॉमिक्स म्हणतात. ऑर्गोनॉमिक्स मध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे या अशा फोटोज मधून आपल्याला क्लिअर होतं. यामध्ये जेव्हा आपण मॉनिटरकडे बघतो तेव्हा मॉनिटर पॅरलल टू द ग्राउंड पाहिजे. आपली नजर अशी खाली जर का असेल, मान जर का खाली झुकलेली असेल अशा प्रकारे तर मानेचं दुखणं येतं. त्याच प्रकारे पाठीचा जर का कुबड काढला, हा असा जर का कुबड काढून बसलो तर पाठीचं दुखणं येतं. त्यासाठी आपल्याला सरळ बसायला पाहिजे. सोबत मागे काहीतरी कुशन किंवा टेकायला काहीतरी सपोर्ट पाहिजे चेअरचा, अशा प्रकारचा सपोर्ट लागेल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बसतो तेव्हा पाठीचा अँगल आणि पायाचा अँगल हा 90 किंवा 100 डिग्री पर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे गुडघ्याचा अँगल हा 120 डिग्री पर्यंत पाहिजे. हा अँगल जर का छोटा असेल 90 डिग्री पर्यंत तर गुडघ्याची वाटी गुडघ्याच्या मागच्या हाडावरती जास्त दाबून तिथे इजा करू शकते. त्याला कॉन्ड्रोमलेशिया असं म्हणतात, कॉन्ड्रोमलेशिया. सो त्या प्रकारचे लिजन्स येऊ शकतात. सो त्यामुळे गुडघ्याचं दुखणं येऊ शकते. सो आपल्याला वर्क प्लेस अर्गोनॉमिक्स अरेंज करावं लागेल. त्यामध्ये चेंजेस करून बरोबर बसायचं पोश्चर आपल्याला करेक्ट करावं लागेल. त्याच प्रकारे IT लोकांमध्ये जनरली ते लोक दिवसभराचं काम वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसमध्ये असो, घराच्या आतमध्ये म्हणजे एका भिंतीच्या आतमध्ये बसून काम असतं. सो सनलाईट एक्सपोजर खूप कमी असतो. सो त्यांच्या ऑलमोस्ट प्रत्येकामध्ये व्हिटॅमिन D डेफिशियन्सी असते. सो ते प्रॉपर डायग्नोज करणं, त्याच्या प्रॉपर सप्लिमेंट्स घेणं, या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत IT जॉब्स ज्यांचा आहे किंवा ज्यांचा डेस्क जॉब आहे अशा लोकांसाठी. त्यासोबत त्यांनी व्यायाम करायला पाहिजे. मानेचे व्यायाम, पाठीचे व्यायाम, गुडघ्याचे व्यायाम. हे व्यायाम जर का केले मसल्सचे तर मसल्स स्ट्रॉंग राहतात, हेल्दी राहतात. त्यामुळे त्या पार्टचे दुखणे लवकर येत नाहीत किंवा दुखणे येणार नाहीत कधी. त्यासाठी व्यायाम करणं महत्वाचं आहे. सो सप्लिमेंट्स घेणं, व्यायाम करणं आणि प्रॉपर वर्क प्लेस अर्गोनॉमिक म्हणजे पोश्चर मेंटेन करणं, या 3 गोष्टी ज्यांचा डेस्क जॉब आहे त्यांना खूप गरजेच्या आहेत. तर आता तुम्ही जसं म्हणले यूज ऑफ राईट शूज, तर किती इम्पॉर्टन्स आहे डे टू डे लाईफ मध्ये पण किंवा रेग्युलर जे कामाला जातात नॉर्मल IT प्रोफेशनल्स, तर त्यांना किती यूज आहे म्हणजे राईट शूज वापरणं. राईट शूज प्रत्येकाने वापरायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या पायाची काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याला दुसरा ऑप्शनच नाही, पर्यायच नाही. प्रत्येकाने आपल्या पायाचा चेकअप करून घ्यायला पाहिजे. आपले पाय बरोबर आहेत का मेकॅनिकली ते बघायला पाहिजे. आणि पाहिजे तसा राईट शूज म्हणजे खूप जास्त फ्लेक्झिबल शूज कामाचा नाही, कारण पाय कसा पण आडवा तेडवा फिरू शकतो. सो आणि खूप जास्त हार्ड पण नको. खूप हार्ड असेल तर चालताना त्रास होईल, चालता येणार नाही किंवा रनिंग करता येणार नाही. सो त्या दोघांच्या मधला एक वॉकिंग शूज म्हणून भेटतो. प्रत्येक कंपनी आजकाल ते वॉकिंग शूज बनवते. सो आपण ते शूज यूज जर का केले तर त्यामुळे पाय स्टेबल राहतो, पायाचा कोणता लिगामेंट किंवा कोणता जॉईंट इंज्युर होत नाही. त्याच प्रकारे त्यांना पळता सुद्धा येतं, त्यांचं पळणं सुद्धा हॅम्पर होत नाही. सो ते प्रॉपर शूज यूज करणं हे खूप गरजेचं आहे. तर अजून म्हणजे काय जर प्रॉब्लेम आले म्हणजे पायात चालताना वगैरे, तर मोस्टली ते पेन किलर्सचा यूज करतात. तर ते पेन किलर्सनी पण पेन कमी होऊ शकतं का ते ऍडव्हर्स इफेक्ट कॉज होतं त्यांनी नंतर. जेव्हा पण पायामध्ये दुखतं आहे, गुडघ्यामध्ये किंवा पायामध्ये, घोट्यामध्ये, पंजामध्ये जेव्हा पण दुखणं उद्भवतं, त्या दुखण्याचे खूप सारे प्रकार राहतात. ते कशामुळे दुखतंय
ह्याचं निदान पहिले करायला पाहिजे आणि त्यानंतर ठरवायला पाहिजे की ट्रीटमेंट काय करता येईल त्याच्यावरती. जसं काही दुखणे मी म्हटलं की काही दुखणे ओव्हर युजमुळे होतात. अशा दुखण्यांना फक्त गरम पाण्याने शेक केला, खूप जास्त चालल्यामुळे, खूप रनिंग केल्यामुळे जर का दुखत असेल, अशा दुखण्यांना जर का फक्त गरम पाण्याने शेक केला आणि थोडा रेस्ट दिला तर आपोआप ते दुखणं कमी होऊन जातं. पण जर का ते दुखणं इंजुरीमुळे असेल किंवा खेळताना काही लागलंय किंवा ऍक्सिडेंटमुळे आहे किंवा काही काही लोकांना 2-2 महिने ते दुखणं कमी होत नाही, असे दुखणे असतील तर अशा दुखण्यांना पहिले डॉक्टरला दाखवून त्याचं निदान डायग्नोसिस करणं महत्वाचं आहे आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. कारण जर का ते दुखणं होत राहिलं आणि जर का सध्या छोटी गोष्ट आहे पण हळूहळू तीच गोष्ट करत राहिल्यामुळे, रिपीटेड गोष्ट करत राहिल्यामुळे जर का ती गोष्ट वाढत गेली, ते दुखणं वाढत गेलं तर एखाद्या गोष्टीचा ज्याचा इलाज फक्त छोट्या गोष्टींमुळे होऊ शकला असता त्याला मे बी त्याला पुढे चालून सर्जरी लागू शकते. सो बेटर आहे की अर्ली फेज मध्ये म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामध्येच दुखणे जर का दाखवले आणि त्याचा प्रॉपर डायग्नोसिस केला तर पुढच्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. जर त्याचे कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याला लागणारी सर्जरी ते आपण अवॉइड करू शकतो जर का आपण अर्ली स्टेजमध्ये ते डायग्नोज केलं.